जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार, मी दीपक हरेराम बरे। रांजणगाव शिरपुंजी जोगेश्वरी कमलापूर परिसरातील सर्व नागरिकांना सूचित करतो की उद्या आपण सकाळी ठीक 11 वाजता दिनांक 17 जून 2025 जोगेश्वरी येथील MSCBच्या सबस्टेशनला ठीक 11 वाजता उपोषण करत आहोत। आपल्या या परिसरातील सगळ्याच, मग जोगेश्वरी असेल, रांजणगाव असेल, कमलापूर असेल किंवा ओमसाईनगर असेल, सगळ्याच परिसरामध्ये विजेचा लपंडाव गेल्या 6 महिन्यापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे। पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि सकाळी 2-2, 3-3 तास, सायंकाळी 1-2-3 तास आणि केव्हाही लाईट जाते केव्हाही लाईट येते। तर असा हा प्रचंड त्रास आपल्या सर्व सामान्य नागरिकांना होत आहे। याबाबत वारंवार MSCBचे आम्ही पत्रव्यवहार केला, ग्रामपंचायत म्हणून पत्रव्यवहार केला, सन्माननीय आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बऱ्याच वेळ पत्रव्यवहार केला, परंतु प्रशासनामध्ये काही अधिकारी महोदय यांना कुठल्याही प्रकारे काही फरक पडताना दिसत नाही आणि म्हणून संविधानिक स्वरूपानं हे अन्नत्याग, उपोषण आणि विविध आंदोलन या ठिकाणी आपण उद्या करत आहोत। माझी सर्वांना विनंती असेल की आपण सर्वजण या आंदोलनात सहभागी व्हावं। हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचा, सर्वांचा आहे आणि कमीत कमी या आंदोलनाच्या यशानंतर 15 ते 20 दिवसामध्ये हे सगळं सुरळीत होईल अशी अपेक्षा आपल्याला आहे। परंतु हे काम तात्काळ जर सुरू झालं नाही तर इतकं प्रचंड मोठा तणाव या सबस्टेशनवरती ओव्हरलोडिंगचा आलेला आहे आणि मुख्यमंत्री सोलार कृषी वाहिनी 2.0 या योजनेतून खूप चांगलं काम 5 MVAचं 5 MVAचं काम, पॉवर ट्रान्सफॉर्मरचं काम आपल्या सबस्टेशनला चालू आहे। 12 महिने झालेत, त्या एजन्सीला ऑर्डर दिलेली आहे, हे काम सुरू आहे, परंतु फक्त फाउंडेशन झालेत आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर आणून त्या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे। आता अद्यावत चालू नाही। ऍक्च्युअली तसं पाहायला गेलं तर 8 ते 10 दिवसात हे काम पूर्ण व्हायला पाहिजे, परंतु हे एकमेव काम न झाल्यामुळे या गावावरती हा सगळा तणाव आलेला आहे। ही आपली प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर इतर 4 मागण्या अजून अशा आहेत की जे काही रोहित्र आपले 63 असतील तर 100चे करावे लागणार आहेत, 100 केवीचे असतील तर ते अतिरिक्त 200चे करावे लागणार आहेत। अशा प्रकारे रोहित्रावरती जो आता भार आहे तो भार अतिरिक्त रोहित्र भाराचे आपल्याला बदलून देण्यासाठीच करणे, अशा प्रकारे हे सगळं अजून बऱ्याच डोंकाळलेल्या तारा असतील, मेंटेनन्सची कामं असतील, मग प्रचंड सगळ्या मागण्या घेऊन आपण या ठिकाणी बसत आहोत। माझी सर्वांना विनंती आहे, आपण आवर्जून उद्या 17 तारीख वार मंगळवार दुपारी 11 वाजता, सकाळी 11 वाजता आपण आवर्जून उपस्थित राहावे। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।